नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा. अर्थातच रविवारचा दिवस, डॉक्टर्स रूमची वेळ आहे, त्यामुळं या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आहे 11 जुलै. अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 11 जुलै म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन आपण दरवर्षी पाळत असतो. दरवर्षी हा जागतिक लोकसंख्या दिन पाळण्यामागं काय कारण आहे आणि लोकांना दरवर्षी या वाढत्या लोकसंख्येबद्दल काय जागृत करावं लागतंय, एकूण काय परिस्थिती काय आहे संपूर्ण जगामधली आणि विशेषतः आपण आपल्या भारतामध्ये राहतो तर आपण बघूया की भारतामधली परिस्थिती काय आहे. म्हणजे या सगळ्याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सांगलीमधले स्पर्श क्लिनिकचे अतिशय अनुभवी असे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर अनिल मगदूम सर. या आमच्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून मी स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही अतिशय तज्ज्ञ आहात, अनुभवी आहात या संपूर्ण स्त्रीरोग किंवा प्रसूतीशास्त्रामधले. तर आज आपण या जागतिक लोकसंख्या दिनाविषयी बोलतोय. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आता सध्या भारताची लोकसंख्या जी आहे ती 139-40 कोटीच्या आसपास गेलेली आहे आणि आपण बोलत असताना ती सतत वाढते, सेकंदाला त्यामध्ये बदल होताना आपण बघतो. आता एवढी मोठी लोकसंख्या वाढते, लोकसंख्या जेव्हा वाढत असते तेव्हा आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या समस्यांना पण तोंड द्यावं लागतं आणि आपला देश तर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येच्या बाबतीतला देश आहे. बरोबर. तर ही लोकसंख्या म्हणजे विस्फोट होतोय असं म्हणतो आपण याचा. तर ही लोकसंख्या कंट्रोल करायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर पाळला जातो. बरोबर. आपण मग आता सुरुवातीला असं सांगूया की दरवर्षी आपण हा जागतिक लोकसंख्या दिवस पाळतो, काय महत्व आहे, का लोकांना सारखं सांगावं लागतंय, काय सांगाल तुम्ही? ओके, सर्वप्रथम ग्रीन FMच्या चाहत्यांचं, रसिकांचं खूप खूप आभार आणि स्वागत या कार्यक्रमामध्ये. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 1989 पासून साजरा केला जातो. सर्वप्रथम या वेळेला या साली काय झालं तर संयुक्त राष्ट्र संघटना जरा घाबरली. कशासाठी घाबरली तर त्यावेळेला त्यांना आढळून आलं की जगाची लोकसंख्या ही 500 करोड झाली आहे आणि या इतक्या मोठ्या 500 करोड लोकसंख्येबरोबर त्याचे जे काही साईड इफेक्ट्स होणार आहेत किंवा त्याचे जे दूरगामी दुष्परिणाम होणार आहेत किंवा पृथ्वीला कितपत आपल्या लोकसंख्येचं वजन पेलणार आहे हे त्यांना लक्षात होतं, माहिती होतं. आणि म्हणून त्यांना वाटलं की लोकसंख्या ही कंट्रोलमध्ये ठेवलीच पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ह्या लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीच्या वेगवेगळे प्रोग्राम किंवा वेगवेगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा जनजागृतीसाठी 11 जुलै या दिवसाची निवड त्यांनी केलीत आणि हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो असं आहे. बरोबर. संपूर्ण देशालाच खूप वेगळ्या वेगळ्या परिणामांना सामोरं जावं लागतंय आणि याची सतत लोकांना जाणीव करून देणं हा महत्वाचा भाग आहे या दिनामागं, हे आपल्याला लक्षात आलं. एक्झॅक्टली. आता लोकसंख्या जेव्हा आपण बघतो तेव्हा ही कंट्रोल करायची असेल तर अनेक गोष्टी आता सांगितल्या जातात. म्हणजे प्रत्येक देश आपापल्या फॅमिली प्लॅनिंगचे कार्यक्रम राबवत असतात. त्याचं महत्व लोकांना जाणून देणं फार महत्वाचं आहे. तर ते काम आपण करतच असतो, म्हणजे सरकार करतच असतं, आपल्यासारखे डॉक्टर्स सांगत असतात, तुमच्याकडे येणाऱ्या पेशंट्सशी याबाबत बोलत असतात. तर जेव्हा फॅमिली प्लॅनिंगचा विषय येतो तर तेव्हा जेव्हा लोकसंख्या आणि फॅमिली प्लॅनिंग याचा संबंध येतो तेव्हा तुम्ही काय सांगाल एक डॉक्टर म्हणून आज आपल्या सगळ्या श्रोत्यांना? ओके, सगळ्यात मायक्रो लेवलला आपण जर बघितलं, मायक्रो लेवल म्हणजे त्या फॅमिलीच्या लेवलला जर जाऊन आपण विचार केला तर स्त्रियांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्याच्याबरोबरच स्त्रियांची काम करण्याची ताकद या वेगवेगळ्या गोष्टी फॅमिली प्लॅनिंग बरोबर निगडीत आहेत. म्हणजे कसं तर जेवढं चांगलं फॅमिली प्लॅनिंग किंवा कुटुंब नियोजनाची पद्धत अवलंबली जाईल तितकंच चांगलं त्या स्त्रीचं आरोग्य राहतं, तेवढंच त्या समाजातल्या स्त्रियांचा शिक्षणाचा स्तर उंचावला जातो. स्त्रियांचं शिक्षण आणि कुटुंब नियोजन ह्या दोन्ही एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या देशामध्ये जर विचार करायचा झाला तर जेवढं कुटुंब नियोजनाच्या पद्धती चांगल्या आणि फॅमिली प्लॅनिंगचे प्रोग्राम जेवढे व्यवस्थित राबवले जातील तेवढंच स्त्रियांचं शिक्षण सुद्धा बरंच चांगलं होतं किंवा इम्प्रूव्ह होतं. आणि ह्या सगळ्याचा ओव्हरऑल इफेक्ट म्हणजे जर मॅक्रो लेवलला बघायला गेलो, आपण देश स्तरावर बघायला गेलो तर देशाची अर्थव्यवस्था म्हणा किंवा देशाचा विकास ह्या सगळ्या गोष्टी त्या फॅमिली प्लॅनिंगवर आणि त्याच्यातून होणाऱ्या लोकसंख्येच्या कंट्रोलवर किंवा लोकसंख्या वाढीवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच लोकसंख्या वाढ
आणि त्याच्यासाठी कारणीभूत असलेलं फॅमिली प्लॅनिंग हे समाज, पूर्ण देश ह्याच्या सुव्यवस्थेशी आणि ह्याच्या विकासाशी निगडीत आहेत असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आता फॅमिली प्लॅनिंग जेव्हा आपण म्हणतो तर तुम्ही आता सांगितलं की जेवढी स्त्री शिकलेली असते तेवढं तिचं फॅमिली प्लॅनिंगच्या बाबतीत खूप ती काटेकोर असते किंवा तिचं नियोजन त्या बाबतीतलं चांगलं असतं. अशी काही उदाहरणं तुम्ही देऊ शकाल? बरीच उदाहरणं आहेत, पण त्यातली लक्षात घेण्यासारखी एक थोडी उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. पुणे बेंगलोर सारख्या शहरामधली एक उच्च शिक्षित स्त्री, ती पोस्ट ग्रॅज्युएट होती. वय वर्ष असेल एक साधारण 29-30 पर्यंत. 2 प्रसूती झालेल्या आणि त्या दोन्ही सिझेरियन सेक्शन मधून झालेल्या. तेवढ्यात लॉकडाऊन चालू झालं, गावाकडे आले सगळेजण आणि त्या दरम्यान तिला दिवस गेले. ती प्रेग्नंट राहिली आणि ती प्रेग्नन्सी 3.5 महिन्याची झाल्यानंतर मग तिच्या लक्षात आली. बरीचशी कारणं असतील की एवढ्या उशिरा लक्षात येण्यामागं. मग सगळ्यांची धावाधाव चालू झाली, कारण ही प्रेग्नन्सी नक्कीच एकदम अनप्लॅन्ड होती आणि तिला नको होती. करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ती आणि तिचा नवरा होता. अशा वेळेला मग त्यांनी गर्भपात करायचा निर्णय घेतला आणि त्या गर्भपाताचा निर्णय घेतल्यानंतर लॉकडाऊनमुळे असेल किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींच्या अज्ञानामुळे असेल, ती गर्भपाताची प्रक्रिया इतकी क्लिष्ट झाली किंवा इतकी गुंतागुंतीची झाली की त्या कॉम्प्लिकेशनमध्ये आज ती स्त्री जिवंत नाही आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट असलेली स्त्री फक्त अज्ञानामुळं किंवा गर्भपात सुरक्षित न करता आल्यामुळं तिची डेथ झाली. ही जर अवस्था पुणे बेंगलोर सारख्या शहरातली आणि एकदम इतक्या उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रीची असेल तर बाकीच्या लोकांची कल्पना तर केलेलीच बरी, की खेड्यांमधल्या स्त्रिया आणि मुली म्हणा किंवा ज्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे किंवा ज्या मुली स्त्रिया कमवत्या नाही आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचं कुटुंब नियोजनाच्या पद्धती अवलंबण्यामध्ये बराच सहभाग आहे. म्हणजे स्त्रियांना जे काही एक पॉवर पाहिजे किंवा स्त्रियांना एक माहिती असायला पाहिजे की कुठल्या कुठल्या पद्धती आपण अवलंबू शकतो आणि कुठल्या पद्धती सेफ आहेत, ह्याचं जर त्यांना योग्य वयापासून जर त्यांना ज्ञान असेल तर अशा बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. बरोबर. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात येते मंडळी की फक्त शालेय शिक्षण किंवा बुकिश जे शिक्षण आहे ते घेऊन उपयोग नाही, तर या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहेत आणि जेव्हा आपण आपली फॅमिली वाढवतोय किंवा पूर्ण करतोय अशा वेळेला अशा गोष्टी जेव्हा घडतात तर याचं ज्ञान प्रत्येक स्त्रीला असणं अतिशय महत्वाचं आहे. किमान मुलींचं लग्न आपण जेव्हा ठरवणार असू तर त्यावेळेला या मुलींना ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. मुलींना याचं शिक्षण आपण पालकांनी दिलं पाहिजे. फक्त मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा दिलं पाहिजे असं म्हणायला काही हरकत नाही. खरं तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याविषयी सुद्धा आपण खूप सारं बोलायचं आहे, पण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर बोलूया. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, आज आहे 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन आणि या दिनाच्या निमित्तानं आज आपण बोलतोय लोकसंख्या जर कंट्रोल करायची असेल तर नेमकं काय काय केलं पाहिजे. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत सांगलीतले अतिशय अनुभवी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर अनिल मगदूम सर. या ब्रेकला जाण्यापूर्वी आपण फॅमिली प्लॅनिंग आणि चुकीचं जर ते झालं तर ते कशा पद्धतीनं एखाद्या फॅमिलीला वेगळ्या पद्धतीनं तोंड द्यावं लागतं, घातक करू शकतं, हे बघितलं. पण आणखी काही अशी उदाहरणं आहेत का की जेणेकरून त्या उदाहरणावरनं लोकांच्या लक्षात येईल की काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे? नक्कीच बरीचशी उदाहरणं आहेत, पण त्यापैकी दुसरं एक उदाहरण सांगतो. जसजसं रिसर्च होत गेला, जसजसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली, जसजशी नवीन नवीन औषधं आली, त्याप्रमाणे अबॉर्शन्स किंवा प्रेग्नन्सी अवॉइड करणं हे तितकंच सोपं पण होत गेलं. पण गोष्ट जितकी सोपी तेवढीच त्याच्यामधली रिस्क पण वाढत जाते असं पण आहे. एक साधारण 24-25 वर्षाची मुलगी जी अजून लग्न वगैरे ठरलेलं त्या दरम्यान एकदा आल्यानंतर म्हटली की माझी पाळी थोडीशी इरेग्युलर आहे. हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की ज्यांच्याबरोबर तिचं लग्न ठरलेलं त्यांच्याबरोबर शी हॅड रिलेशन्स आणि त्या रिलेशन्स नंतर मग तिला माहिती होतं की बाबा अनप्रोटेक्टेड सेक्स झालाच आहे, तर त्याच्यानंतर प्रेग्नन्सी होऊ नये ह्याच्यासाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन नावासाठी गोळ्या मिळतात. मार्केटमधनं तिनं बाजारात जाऊन फार्मसीमधनं त्या गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर मग तिची पाळी थोडीशी मागं पुढं व्हायला लागली. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कसं आहे की इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन मध्ये जी औषधं वापरली जातात त्यामध्ये त्या औषधांचा डोस हा प्रोटेक्शनसाठी म्हणून बराच जास्त असतो
आणि त्यामुळं त्याचा पाळीवर किंवा स्त्रियांच्या अंडाशयावर आणि तिथल्या हार्मोनच्या सिक्रेशन्सवर होतो आणि त्यामुळं पाळी मागं पुढं होते किंवा पाळीमधली इरेग्युलरिटी येते. त्यामुळं मग तिला मी समजावून सांगितलं की ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही घेतलेल्या गोळ्यांच्यामुळं आणि औषधांमुळं आहेत आणि ह्याच्या पुढं काळजी घ्या. त्यानंतर एक साधारण 6-8 महिन्यानंतर तोपर्यंत तिचं लग्न झालेलं आणि ती परत आली आणि ह्या वेळेला तिची तक्रार परत सेम तीच होती आणि तिचं परत म्हणणं तेच होतं की डॉक्टर आमचा असं अनप्रोटेक्टेड सेक्स झाला आणि त्याच्यानंतर मग मी त्या गोळ्या घेतल्या परत आणि परत माझ्या पाळीमध्ये असं व्हायला लागलं आणि आता काय करू आणि मागच्या वेळेपेक्षा थोडंसं जास्त त्रास होतोय. तिला मी लागणारी ट्रीटमेंट दिली, पण इंजिनियर असणारी ती मुलगी आणि रिसर्चना अवेलेबल असणारी साधनं ह्याचा कसा गैरवापर होतोय आणि तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असताना सुद्धा तुम्ही तुमच्या रेग्युलर मार्गाने न जाता किंवा काळजी न घेता किंवा एक व्यवस्थित प्लॅनिंग न करता तुम्ही पुन्हा पुन्हा ह्या अशा थोडंसं धोकादायक असलेल्या इमर्जन्सी गोष्टींच्यासाठी का बळी पडतायत असं आम्हाला म्हणायचं. म्हणजे कधीतरी ठीक आहे की बाबा प्लॅन नव्हतं कुठल्या गोष्टीत आणि त्यामुळे तुम्हाला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनची औषधं वापरायला लागली, समजू शकते, पण ती गोष्ट जेवढं तुम्हाला सोय करून देते तेवढ्याच गैरसोयी नंतर त्या गोष्टींच्या साईड इफेक्ट्समुळे पण होतात, हे कोण लक्षात घेत नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की ज्या वेळेला त्यांनी लग्नाचा निर्णय झाला त्यांचा आणि त्यावेळेला त्यांनी दोघं जण मिळून येऊन जर फॅमिली प्लॅनिंग बद्दल व्यवस्थित डिस्कशन होऊन प्लॅनिंग जर झालं असतं तर आज परत ही वेळ तिच्यावर आली नसती. असं आहे. नक्कीच. खरंच हा कार्यक्रम ऐकणारी जी मंडळी आहेत ज्यांच्या बाबतीत असं घडू शकतं किंवा घडलेलं आहे त्यांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलीही गोष्ट आपण करताना थोडंसं आपण डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेतला तर नक्कीच त्यांच्या बाबतीत जे मिसहॅप होतील किंवा ज्या त्रासांना त्यांना तोंड द्यावं लागतंय तर ते होणार नाही त्यांच्या बाबतीत, असं म्हणायला हरकत नाही. एकूणच कुटुंब नियोजन हा जो विषय आहे तो खूप मला वाटतं की खूप वरवर घेतला जातो किंवा खूप विचारांती ही जोटी जी असतात तर त्यांच्याकडनं होत नाही असं वाटतं. या लोकांना आपण काय सांगूयात, म्हणजे प्लॅनिंग करायचं असेल त्याच्या पद्धती अनेक आहेत तर ते कशा वापराव्यात किंवा कुठल्या सेफ आहेत किंवा लॉंग टर्म त्यांना जर त्या गोष्टी वापरायच्या असतील, या सगळ्या गोष्टींची उत्तर आज आपण इथून देऊया. नक्कीच. वेगवेगळ्या पद्धतींच्याकडे जायच्या आधी मला वाटतं की आता मी जी 2 उदाहरणं दिली ती 2 उदाहरणं म्हणजे असं कधीतरी क्वचित घडलेली घटना नाही आहे, हे मला खूप ठळकपणे सांगावं वाटतं. बरं. का तर असं तर जर भारतातली आकडेवारी तुम्ही समजावून घेतली किंवा बघितली तर तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल की ही आकडेवारी खूपच भयावह आहे. भयावह म्हणजे काय तर आजही 70% गर्भपात हे असुरक्षित पद्धतीनं किंवा असुरक्षित ठिकाणी होतात असं आहे. आणि जर भारतामध्ये दरवर्षी होणाऱ्या गर्भपातांची संख्या लक्षात घेतली तर 2018-19 आकडेवारी आहे की 1.5 करोड गर्भपात होतात प्रत्येक वर्षी. जर एवढे गर्भपात होत असतील आणि त्यातले इतके 70% जर असुरक्षितपणे होत असतील तर नक्कीच पुढचा आकडा जर आहे तो ऐकला तर तुम्हाला नक्कीच अंगावर शहार येतील, काटे येतील असं आहे. जवळजवळ 38% गर्भवती स्त्रियांचा मृत्यू हा असुरक्षित गर्भपातामुळे किंवा गर्भपाताशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्समुळे होतो. म्हणजे जसं आता तुम्ही एक उदाहरण सांगितलं एक्झॅक्टली, तर तशा पद्धतीनं ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं घडतंय. 38% खूप म्हणजे खूपच भयावह आकडेवारी आहे. मगाशी मी जसं सांगितलं तसं सायन्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत आजकाल बरेचसे मेडिसिन्स असे अवेलेबल आहेत की जिथं सर्जरी न करता गर्भपात होऊ शकतो. त्याला आपण गर्भपातासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या असं म्हणू. तर आज ह्या गर्भपातासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री ही आजही 70% वेळेला योग्य माणसांकडून होत नाही. म्हणजे त्यामध्ये डॉक्टर किंवा ज्याचं ट्रेनिंग झालेलं आहे अशी माणसं इन्व्हॉल्ड असत नाहीत आणि हे बऱ्याच स्त्रियांच्या जीवावर बेतू शकते असं आहे. कारण एक ह्याच्यातलं प्री रिक्विसिट किंवा एक कंडिशन अशी आहे की जोपर्यंत तुमची प्रेग्नन्सी गर्भाशयामध्ये आहे हे कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही या गोळ्या घ्यायच्या नसतात. पण जर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करणार लघवीमधले आणि त्याच्यानंतर डायरेक्टली जाऊन तुम्ही जर फार्मसीच्या शॉपमधून औषध गोळ्या घेतला किंवा दुसऱ्या कोणाकडून ह्या अशा गोळ्या घेतला तर हे जीवावर बेतू शकते जर प्रेग्नन्सी फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा गर्भनलिकेमध्येच अडकले असेल तर. आणि म्हणून हे सगळे गैरसमज जे आहेत
वेगवेगळ्या कुटुंब नियोजनाच्या पद्धतींबद्दल, त्याबद्दल आपण थोडं हळूहळू एक एक पद्धत आपण विचार करत जाऊ. नक्की. सगळ्यात कॉमनली यूज केलं जाणारी पद्धत म्हणजे कॉन्डोम यूज. त्याच्यामध्ये फायदे असे आहेत की कुटुंब नियोजनाबद्दल गर्भप्रतिबंधक तर ते आहेच आहे, पण त्याच्याबद्दल HIV सारख्या एकदम डेडली आजाराकडून सुद्धा किंवा सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीज हे जे असतात ह्याच्या अगेन्स्ट सुद्धा हे प्रोटेक्शन मिळतात, ह्याच्या अगेन्स्ट सुद्धा आपल्याला सुरक्षितता मिळते. पण त्याचबरोबर पद्धत जेवढी सोपी तेवढंच त्याच्यामधलं रिस्क किंवा प्रॉब्लेम्स पण जास्त. जवळजवळ 18 ते 20% वेळेला कॉन्डोम वापरणाऱ्या कपलमध्ये ही पद्धत फेल होते. त्यामुळं कॉन्डोम वापरणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की एक साधारण 18 ते 20% फेल्युअरचे चान्सेस आहेत आणि त्यामुळे योग्य पद्धतीनंच वापरावं किंवा पाळी चुकल्यास त्यांनी पुढच्या योग्य त्या टेस्ट करून घ्याव्यात की ज्याच्यावरून त्यांना खूप लेट व्हायच्या आधी सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर मोस्ट कॉमनली वापरल्या जाणाऱ्या औषधं म्हणजे गर्भप्रतिबंधक गोळ्या. खेडेगावात किंवा सगळीकडे मोस्टली मालाडी, मालायन या नावानं त्या बऱ्याच फेमस आहेत. शहरांमध्ये बरीचशा वेगवेगळ्या औषधं, दुसऱ्या गोळ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या अवेलेबल आहेत. बरीच गुणकारक पद्धत आहे ही आणि खूप एकदम सोपी पद्धत आहे ही. दररोज एक गोळी खायची आणि त्यानंतर तुम्हाला जितके दिवस प्रेग्नन्सी नको आहे तोपर्यंत या गोळ्या खात राहायच्या, अशी ही साधी सोपी पद्धत. पण या पद्धतीबद्दल थोड्या गोष्टी लक्षात घेतल्या तर बघा, या पद्धतीमध्ये ह्या गोळ्या दररोज खायला लागतात. आजकाल आम्ही ह्या गोळ्यांचा साईड इफेक्ट कमी व्हावा, म्हणजे उलटी, मळमळ ही भावना थोडीशी कमी व्हावी म्हणून आम्ही हार्मोनचा डोस कमी असलेल्या गोळ्या वापरतो. पण हार्मोनचा डोस जसा कमी त्या पद्धतीनं तसंच त्याचं इफिकसी पण बाकीच्या गोष्टींच्यावर अवलंबून राहते. म्हणजे जर समजा 2 दिवस सुद्धा ही गोळी चुकली तर प्रेग्नन्सी राहायची शक्यता बरीच वाढते. त्यामुळे दररोज त्याच वेळेला ही गोळी न चुकता घेणे. एखादा दिवस चुकलं तर माफ, पण 2 दिवस सलग चुकली तर तुम्हाला परत दुसऱ्या पद्धतीनं 1 आठवडा तरी दुसरी पद्धत वापरावी लागेल, तरच तुम्हाला प्रोटेक्शन अपेक्षित आहे ते प्रोटेक्शन मिळू शकेल, नाहीतर नाही. वय वर्षे 35च्या वर किंवा ज्या स्त्रियांचं ब्लड प्रेशर खूप आधी चालू झालेलं आहे आणि ब्लड प्रेशर बरंच जास्त राहते, औषध गोळ्या घेऊन पण ब्लड प्रेशर कंट्रोल होत नाही, किंवा ज्या स्त्रिया स्मोकिंग करतात, अशा स्त्रियांमध्ये ही पद्धत बरीच घातक आहे. आजकाल कोरोनामुळे आपल्याला माहिती आहे की पॅरालिसिस किंवा रक्ताची गाठ तयार होण्याचा प्रकार खूप वाढलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोळ्या कोरोना होऊन गेल्यानंतर खाव्या लागतात. त्याच टाईपचं कॉम्प्लिकेशन किंवा रक्ताची गाठ होऊन त्याचे साईड इफेक्ट्स व्हायची रिस्क ह्या गोळ्यांमुळे बरीच वाढलेली असते. आणि म्हणून ह्या गोळ्या खाताना एकदा तरी डॉक्टरांच्याकडून चेक करून घेणे आणि त्यानंतर 6 महिने वर्षभरात तुमचं रेग्युलर चेकअप ठेवणे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल डॉक्टरांशी नेहमी सल्लामसलत करत राहणं हे खूप महत्वाचं ठरतं. बरोबर. त्यानंतर भारतामध्ये असं सगळ्यात कॉमनली वापरली जाणारी पद्धत म्हणजे कॉपर्टी. ह्या कॉपर्टी बद्दल लोकांचे बरेच समज आणि गैरसमज. म्हणजे बऱ्याच स्त्रिया माझं वजन वाढलं कॉपर्टी बसवल्यानंतर, इथं पासून ते माझं डोकं दुखते वगैरे इथंपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ह्या कॉपर्टी बद्दल ऐकिवात आहेत. तर कॉपर्टी एक एकदम अत्यंत गुणकारक पद्धत आहे. जनरली आम्ही एखादी डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांमध्ये आम्ही ही पद्धत अवलंबतोय, कारण त्यावेळी ही कॉपर्टी बसवणं बरंच सोपं जातात आम्हाला. साधारण 3 ते 5 वर्षांसाठी कुठल्या पद्धतीची कॉपर्टी वापरते त्या प्रमाणे अवलंबून असतात आणि एकदा बसवल्यानंतर तुम्हाला 3 ते 5 वर्ष कायच करायची गरज नाहीये. त्या कॉपर्टीचं जेवढं आयुष्य आहे तेवढे दिवस. म्हणजे गोळ्यांसारखं दररोज वापरणे किंवा निरोधसारखं दररोज वापरण्याची काही गरज नाहीये. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीसाठी तुम्हाला ज्यावेळी पाहिजे असेल त्यावेळी कॉपर्टी काढल्यानंतर लगेच राहू शकते असं आहे. त्यामुळं सरसकट सगळ्यांनी कॉपर्टीची धास्ती घेऊन ही पद्धत आम्हाला नको असं म्हणण्यापेक्षा वापरणे आणि त्याच्यानंतर ज्यांना ह्याचा त्रास होते त्यांच्यामध्ये ही कॉपर्टी कधी पण काढून टाकू शकतो आपण आणि दुसऱ्या पद्धतीला आपण जाऊ शकतो असं आहे. त्यामुळं ही पद्धत एक चांगली पद्धत आहे आणि खूप काय साईड इफेक्ट्स न होता हे एकदम इफेक्टिव्हली काम करते असे आहे. त्याच्यानंतर दुसरी अजून एक पद्धत आहे ती इंजेक्शनची. भारतामध्ये खूप कॉमनली वापरले नाही जात ही, कारण इंजेक्शन थोडंसं पेनफुल असतं, थोड्या वेदना होतात आणि प्रत्येक 3 महिन्याला हे इंजेक्शन घ्यायला लागते. पण ह्याचा इफेक्ट जर बघितला तर गर्भनिरोधक गोळ्या मालाडी, मालायन त्यांच्यापेक्षा पण जास्त आहे. कॉपर्टी इतपत किंवा कॉपर्टीपेक्षा पण जास्त गुणकारी पद्धत आहे ही. साईड इफेक्ट्स म्हटलं तर
ही हार्मोनल पद्धत आहे, त्यामुळं पिरियड न येणे त्या तेवढ्या ड्युरेशनसाठी म्हणजे 3 महिन्यांसाठी हे इंजेक्शन काम करते. तर 3 महिने पाळी नाही येत. थोड्या स्त्रियांच्या मध्ये म्हणजे साधारण 5 ते 7% स्त्रियांच्या मध्ये मधून स्पॉटिंग होतात, डाग पडतात, कारण ह्या हार्मोनचा तो एक साईड इफेक्ट आहे त्यामुळं. आणि खूप दिवसांसाठी म्हणजे जर आपण विचार केला तर एक साधारण 1-2 वर्षांच्या पेक्षा जास्त ही पद्धत वापरली तर ज्यावेळी तुम्हाला प्रेग्नन्सी परत पाहिजे आहे त्यासाठी मग थोडे दिवस द्यायला लागतात. म्हणजे आज इंजेक्शन बंद केलं आणि पुढच्या महिन्यापासून पुढच्या पाळीपासून ती स्त्री किंवा ते कपल प्रेग्नन्सीसाठी रेडी झाला असं नाही होत, कारण ह्या औषधांचा इफेक्ट थोडाफार जास्त वेळ राहतो. पण जर समजा 3-6 महिने किंवा 3-4 इंजेक्शन जर घेतले असेल तर त्या अशा स्त्रियांच्या मध्ये म्हणजे हा साईड इफेक्ट एवढे काही जास्त दिवस राहत नाही. दुसरी अजून एक पद्धत आहे तीच कॉपर टी सारखी, पण कॉपर टीच्या मध्ये कॉपर हे औषध आतमध्ये गर्भाशयामध्ये रिलीज होते, त्याच्याऐवजी प्रोजेस्टेरॉन नावाचं औषध जे आपण आता ह्या इंजेक्शन मध्ये वापरते ती पद्धत वापरू शकते. आता ह्याचा फायदा काय तर बाकीच्या ज्या गोळ्या आपण खातोय त्यामध्ये जेवढा डोस आहे ह्या औषधांचा आणि त्यामुळे होणारे साईड इफेक्ट जे आहेत त्या मानानं ऑलमोस्ट 100% प्रमाणात औषध हे कमी होते ह्याचं. म्हणजे जवळजवळ 70 ते 80% प्रमाणात जर ह्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं असेल तर नक्कीच ह्याचे साईड इफेक्ट पण कमी होतात. मग आता एवढं कमी औषध कसं काय लागतंय तर हे औषध जिथं त्याला काम करायचं आहे तिथं डायरेक्टली डिलिव्हर केलं जातं आणि त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स हे खूपच कमी आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 5 वर्षांसाठी काम करतात. साधारण एकदाच इन्व्हेस्टमेंट एक साधारण 2,500 ते 3,000 आहे, पण त्याच्यानंतर 5 वर्षांसाठी काय काळजी करायचं कारण नाही आहे. आणि फक्त कुटुंब नियोजनासाठीच उपयोगी पडत नाही तर त्याबरोबर पाळीच्या ज्या बऱ्याच स्त्रियांना तक्रारी असतात, जसं की पाळीच्या वेळी खूप वेदना होतात पोटामध्ये किंवा पाळीच्या वेळी गाठी जातात, खूप रक्तस्राव होतोय, ह्याच्या बरोबरच 5 वर्षांनंतर ज्यावेळी आपण ही कॉपर टी काढून टाकू वेगळ्या पद्धतीचे औषध प्रोजेस्टेरॉन असलेलं कॉपर टी, तर त्यावेळेला परत प्रेग्नन्सीसाठी तुम्ही लवकरात लवकर आपण प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकतो. म्हणजे इंजेक्शन सारखा याचे इफेक्ट्स खूप जास्त दिवस राहत नाहीत. आता 2 महत्वाच्या गोष्टी राहतात फक्त शेवटच्या, त्या सांगतो मी. एक आहे ते कुटुंब नियोजनासाठी जे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं जाते, एक स्त्रीमध्ये होऊ शकते आणि दुसऱ्या पुरुषांमध्ये होऊ शकते. आज हे प्रमाण जवळजवळ 60 ट्युबल लायगेशन म्हणजे 60 स्त्रियांचे ऑपरेशन आणि कुठंतरी 1 मग पुरुषांचं ऑपरेशन, हे एवढं डिस्प्रपोर्शन आहे. डिस्प्रपोर्शन का आहे तर लोकांच्या मध्ये बरेच गैरसमज आहेत ह्याच्या. जनरली आपल्याकडे कन्सेप्ट अशी आहे की पुरुष बाहेर जातात, काम करतात, ताकदीची कामं करतात, ह्याच्याबरोबरच स्त्री पुरुष संबंधामध्ये सुद्धा हे ऑपरेशन केल्यामुळं बाधा येईल असं लोकांना वाटत असतं. म्हणजे पुरुषांची ताकद कमी होईल, मस्क्युलाइन पॉवर जी बाहेर काम करण्यासाठी लागते आणि त्याचबरोबर सेक्सची पॉवर ही दोन्ही कमी होतात ह्या पद्धतीमुळे असं वाटतंय, पण अजिबात असं नाही. उलट स्त्रियांना जेवढा त्रास होऊ शकतोय किंवा स्त्रियांमध्ये ह्या ऑपरेशनमुळे जेवढे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्या मानानं पुरुषांमधली पद्धत ही खूप खूप सेफ आहे. म्हणजे जर 1 लाख ऑपरेशन मध्ये एखाद दुसरी स्त्री प्राण गमावत असेल तिचं ऑपरेशन फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करताना, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ऑलमोस्ट 0च्या बरोबर आहे. असं आहे, म्हणजे इतकी सेफ पद्धत आहे आणि तितकीच गुणकारक आहेत. पण भारतामधल्या पुरुष सत्ताक समाजामुळं ही पद्धत जरी सेफ असली तरी पण जास्त प्रमाणात वापरली जात नाही. आणि मगाशी मी एक जे उदाहरण दिलं की इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन, तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणजे ज्या वेळेला अनप्रोटेक्टेड सेक्स होतोय त्यावेळेला कधी तरच वापरण्यासारखी ही पद्धत आहे, कारण ह्या औषधांचे साईड इफेक्ट्स हे बरेच जास्त असतात. त्यामुळं कधी तरच वापरा ज्या वेळेला असे इमर्जन्सी रिलेशन्स होतात त्याच वेळेला. अदरवाईज ही पद्धत रुटीनली वापरण्यासाठी नाही. त्याचे साईड इफेक्ट्स शरीरावरचे हे बरेच घातक आहेत आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनची पद्धत वापरायची वेळ येऊ नये यासाठी तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं तर ही वेळ तुमच्यावर परत परत येणार नाही असं मला वाटतं. नक्कीच सर, इतकी व्यवस्थित तुम्ही या सगळ्या गोष्टीची माहिती दिली. फक्त एकच मला याबद्दल बोलायचंय किंवा तुम्हाला विचारायचंय की या सगळ्या ज्या कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत, तर एखाद्या स्त्रीला ही पद्धत निवडायची असेल तर तिनं डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निवडणं आवश्यक आहे, काय सांगा? नक्कीच, कारण एकच कपडा सगळ्यांना सूट होते असं नाही आहे.
प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. आजकाल बरेचसे आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये एकच पद्धत सगळ्यांना सूट होत नाही. त्यामुळं प्रत्येक कपलच्या गरजेनुसार ही पद्धत वेगळी वेगळी पद्धत वापरावीत, ज्यामुळं इफेक्ट तेवढाच मॅक्सिमम मिळेल आणि त्याचबरोबर साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स हे कमीत कमी राहतील. त्यासाठी प्रत्येक कपलनं, म्हणजे मी म्हणतो की स्त्रीनं एकटीनं न येता कपलनं दोघांनी मिळून येऊन त्यांच्या गरजा जर एक्सप्लेन केल्या तर त्या प्रमाणात त्या पद्धतीनं आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धती सांगू शकू आणि त्यातलं त्यांना निवडता येतील. नक्कीच नक्कीच. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यावर लक्षात आलं असेल की जेव्हा आपण कुटुंब म्हणून आपल्या फक्त कुटुंबाचा विचार करतो तेव्हा आपल्या देशाचा विचार होणं पण गरजेचं आहे. स्त्रीच्या आरोग्याचा विचार पण होणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण बघतो तेव्हा त्यांचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहणार आहे आणि कुटुंब पद्धती आपल्याकडे जी आहे ती चांगल्या पद्धतीनं अस्तित्वात राहील, पूर्णत्वास जाईल असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा मंडळी, फॅमिली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ते कसं करावं, त्याच्यासाठी काय काय पद्धती आहेत आणि त्या आपल्यासाठी कोणत्या सेफ आहेत, त्यातल्या त्यात सगळ्यांसाठी सेफ आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार यामागं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हाच उद्देश होता आज ही मुलाखत घेण्याचा, कारण आज आहे 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासह सेफ राहा, सुखी राहा, आनंदी आयुष्य जगा, आरोग्यदायी आयुष्य जगा असं मी म्हणेन. तर आज आपल्याला हे सगळं मार्गदर्शन केलं सांगलीमधले अतिशय अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल बगदुम यांनी. सर, तुम्ही इथं येऊन या सगळ्या पद्धती आमच्या लिस्नरना सांगितल्यात, त्याचं महत्त्व, त्याचे फायदे तोटे, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. हे सगळं इतकं डिटेल ऐकल्यावर नक्कीच हे जी कपल्स आहेत तर ती आपापल्या डॉक्टरांकडे जाऊन नेमकं स्वतःसाठी यातलं काय योग्य आहे त्याची माहिती घेतील. तर तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.